अन गझलचे सूर उदास झाले। ख्यातनाम गायक पंकज उधास यांचे निधन। मखमली आवाज हरपला। चिट्ठी आई है, चांदी जैसा रंग है तेरा, सोने जैसा बाल, थोड़ी थोड़ी पिया करो, एक तरफ उसका घर, या आणि अशा असंख्य गझल आणि गीतांनी आपल्या मखमली आवाजाने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे गायक पद्मश्री पंकज उधास यांचे सोमवारी ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये निधन झाले। ते 72 वर्षांचे होते। त्यांच्या पश्चात नायाब, रेवा या 2 मुली, भाऊ मनोहर आणि निर्मल असा परिवार आहे। आजारांनी ग्रस्त असलेल्या पंकज उधास यांच्यावर 10 दिवसांपासून उपचार सुरू होते। त्यांच्या पार्थिवावर मंगळवारी अंत्यसंस्कार होतील। विविध पुरस्कारांनी सन्मान। पंकज यांना 2006 मध्ये पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आले। 1985 मध्ये एल.एस. गाला अवॉर्ड, 1988 मध्ये चिट्ठी आई है गाण्यासाठी सर्वोत्कृष्ट गायकाचा फिल्मफेअर पुरस्कार, 2003 मध्ये संगीत नाटक अकादमी अवॉर्ड, 2012 मध्ये महाराष्ट्र गौरव व आयफा पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले। संगीत लोकप्रिय करण्यात पंकज उधास यांचे योगदान मोठे आहे। द्रौपदी मुर्मू, राष्ट्रपती। पंकज उधास यांच्या गझलांनी रसिकांच्या आत्म्याशी संवाद साधला होता। ते भारतीय संगीतातील दीपस्तंभ होते। नरेंद्र मोदी, पंतप्रधान। उधास यांच्या गझल आणि गाण्यांनी सर्व वयोगटातील व वर्गातील लोकांच्या हृदयाला स्पर्श केला। अमित शहा, केंद्रीय गृहमंत्री अशी निर्माण केली ओळख। कामना चित्रपटासाठी पहिले गाणे गायले। 1980 मध्ये आहट हा पहिला गझल अल्बम प्रकाशित। घायल, मोहरा, साजन, ये दिल लगी नामची गाणी गाजली। तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट्स करून सांगा, शेअर करा आणि प्लीज सबस्क्राईब करा।